शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते माजी मंत्री तथा वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाढदिवस हा केवळ वाढदिवस म्हणून साजरा न करता समाज उपयोगी कार्यातून साजरा करण्याच्या परंपरेला अनुसरून शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। तसेच त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। रुग्णांना फळाचं वाटप करताना शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मानव सेवेचा संदेश दिला। या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। आदित्य ठाकरे हे राज्यातील युवा नेतृत्वाचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जातात। पर्यावरण संवर्धन, युवकांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकास यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे। त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा राज्यभरातील शिवसैनिक आणि युवा सैनिकांसाठी प्रेरणादायी दिवस मानला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि आरोग्य विषयक तसंच जनहिताचे उपक्रम राबवण्यात आले। या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख मोरेश्वर सौदारकर, युवा सेना तालुका प्रमुख ओमराज कोल्हे, तालुका महिला संघटिका सौ अर्चनाताई देशमुख, हेमकांत देशमुख, विभाग प्रमुख कृष्णाभाऊ सांदेवार, युवा सेना उपतालुका प्रमुख राहुल गुप्ता, शिवसेना शाखा प्रमुख मुकेश चाफेकर, शिवसेना उपशाखा प्रमुख घनश्याम काबगते, युवा सेना शाखा प्रमुख टेकचंद साहू, देवा देशमुख, ओम साऊसकर, वातू राऊत, जितेंद्र सिंह पवार, राकेश बोरकर, गिरीश खंडाईत, ऋषभ सूर्यवंशी, वैभव कुंभरे, महेश आगाशे, सुरेश आगासे, सुरेश दाने, माधव डोंगरवार यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होऊन समाजहिताचं कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। समाजसेवा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 24 एक्सप्रेस साठी सुरेश जीपकाटे, नवेगाव।